ज्या मान्सूनची आपण प्रत्येक जण डोळ्यात तेल घालून वाट पाहतोय तो मान्सून लांबणीवर गेलाय। दरवर्षी 7 जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यंदा मात्र 8 दिवस उशिराने येतोय। म्हणजेच 15 जून पर्यंत पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। म्हणजेच 15 जून पर्यंत पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवलाय। हवामान विभागाच्या या अंदाजामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांचीही निराशा झाली आहे। नैऋत्य मोसमी पाऊस हरणे दापोली परिसरापर्यंत पोहोचून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे त्याची प्रगती थांबली आहे। त्यात अल निनोमुळे चिंता वाढली आहे। मान्सूनचे ढग अल निनोच्या संकटात अडकल्याचा अंदाज वर्तवला जातोय। अल निनोचं संकट म्हणजे नेमकं काय तर ते सुद्धा जाणून घेऊयात। ही एक नैसर्गिक हवामान विषयक घटना आहे ज्यामध्ये मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राचं तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढतं। याचा परिणाम थेट पावसावर होतो। दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते। भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी अल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे। पर्जन्यमानात घट होण्याची शक्यताही वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा संरक्षित करून सुरू असलेली पाण्याची आवर्तन तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। यंदा कमी पर्जन्यमान असल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय। अवकाळीने आधीच झोडपून काढलंय, त्यात आता दुष्काळीच्या झळा म्हणजेच बळीराजा पुरता अडचणीत सापडलाय। दुष्काळापासून सुटका करून घ्यायची असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे पाण्याचा अपव्यय टाळा आणि पाणी जपून वापरा।